हाहाकार झालेला आहे, जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी पाणीच पाणी झालेले आहे, अनेक ठिकाणी दर्दी कोसळलेले आहेत. पण प्रशासनाच्या वतीनं आणि तुमच्या वतीनं प्रत्यक्षात मदत कार्य सुरू आहे. मागील 3-4 दिवसापासून सातत्यानं जो पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, त्या पावसाची देखील नोंद झालेली आहे. साधारणतः 24.5 ते 25 इंच एवढा पाऊस अवघ्या 3 ते 3.5 दिवसातच 4 दिवसातच पडलेला आपण सगळेजण पाहतोय. त्यामध्ये खरं तर ज्या टाटाच्या धरणाच्या पासून खाली रायगडला पाणी सोडलं जातं, तर रायगडच्या देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या, खाली पाणी सोडणारा खालची देखील त्याच पद्धतीची परिस्थिती आहे. मग पुणे जिल्हा अधिकारी असतील, रायगडचे जिल्हाधिकारी दोघे एकमेकाशी कोऑर्डिनेशन करून कशा पद्धतीनं पाणी काही प्रमाणात सोडता येईल त्याचं देखील नियोजन करतायत. काही वेळ पाणी सोडतायत, काही कालांतराने बंद देखील करतायत. त्यामुळं ज्या पद्धतीने किंवा ज्या स्पीडनं पाणी शहरामध्ये संपूर्ण वरती यायला सुरुवात झाली त्याचं देखील प्रमाण आता नियंत्रणामध्ये आहे. मी लोणावळा शहरातील सर्व नागरिकांना देखील सांगू इच्छितो, माननीय जिल्हाधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, आपत्ती व्यवस्थापन आहे, त्याचबरोबर सर्व महसूल यंत्रणा ही देखील तालुक्यातील या लोणावळा शहराकरता सज्ज आहे. आणि लोणावळा नगर परिषदेचे चीफ ऑफिसर, नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, इथलं प्रशासन हे देखील तुमच्या सेवेकरता उपस्थित आहेत, तुमच्या अडीअडचणीकरता रस्त्यावरती उतरलेले आहेत. आज जर आपण पाहिलं असेल तर नांगरगाव, भांगरवाडी, हुडको कॉलनी, कैलासनगर, म्हाडा, नीलम नगरी, इंद्रायणी नगरी, टेबल लँड, डोंबरेवाडी, हरपुडे चाळ, वलवण, खत्री पार्क, वलवण चा काही विलेजच्या मागचा भाग, तुंगारली, त्यानंतर नारायणी धाम, शंकरनगर, रस्टिक, पांगळोली या सर्वच परिसरातील नागरिकांकरता आपण स्थलांतरित व्हावं आणि त्यांची देखील सुविधा प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. माझं लोणावळा शहरातील नागरिकांना आव्हान आहे की ज्या ज्या भागामध्ये पाणी साठलेलं आहे 4 फूट 5 फुटापर्यंत, काही ठिकाणी तर 11-12 फुटापर्यंत सुद्धा पाणी साठलेलं आम्ही प्रत्यक्षात पाहणी केली, त्यावेळेस आमच्या निदर्शनास आलेलं आहे. आपण सर्वांनी प्रशासनाचं ऐकलं पाहिजे. आता नगरपालिकेच्या माध्यमातून कुमार रिसॉर्ट, मॅपल हॉल, कृष्णाई, त्यानंतर 1 नंबरची शाळा, प्रियदर्शनी संकुल, उर्दू शाळा, भांगरवाडी शाळा आणि इतर ठिकाणी हॉटेल्सच्या रूम देखील आपण उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. ज्या व्यक्तींना, ज्या कुटुंबांना या सांगितलेल्या ठिकाणापैकी जे योग्य वाटेल किंवा हॉटेलच्या रूम जरी तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही या, पण घर सोडून तुम्ही बाहेर आलं पाहिजे. जेणेकरून आता 5 वाजले, संध्याकाळी 6:30-7 नंतर आपली सर्व रेस्क्यूची टीम देखील जास्त प्रमाणामध्ये मदत कार्य करू शकत नाही. त्यामुळं आजची रात्र किंवा उद्यापर्यंत जरी किमान आपण घरातून बाहेर येऊन दुसऱ्या ठिकाणी जिथं आपली नगरपालिकेच्या माध्यमातून राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली आहे, सर्व तिथं डॉक्टरची टीम देखील उपलब्ध केलेली आहे, अशा ठिकाणी आपण सर्वांनी येऊन राहावं असं मी आज आपल्या सर्व शहरातील नागरिकांना आवाहन करतो. ज्या ठिकाणी पर्यटक अडकलेले आहेत, म्हणजे माझ्या लोणावळा शहरातल्या काही रिसॉर्टमध्ये किंवा काही फार्म हाऊसला ज्या ठिकाणी पर्यटक अडकले असतील त्यांनी देखील आमच्याशी संपर्क साधावा. नगरपालिकेच्या माध्यमातून आणि PMRDA, पुणे कमिशनर, पुणे कलेक्टर या सगळ्यांच्याच माध्यमातून ही संपूर्ण यंत्रणा तुमच्या सेवेकरता किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी मदत करायला लागेल त्या करता आम्ही उपलब्ध आहोत. अण्णा, इंद्रायणी नदी असन, पवना नदी असन, ह्याचे जे ब्ल्यू लाईन आहेत, बरेचसे अडकलेले जे नागरिक आहेत ते नदीच्या ब्ल्यू लाईनमध्ये ज्यांनी बांधकाम केलेले आहेत आणि त्यातच ओढ्या नाल्यावर अतिक्रमण केलेले आहेत, त्या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झाली, त्यावर काय सांगा? हे बघा, शेवटी आपण जर पाहिलं असेल तर ही काय फक्त लोणावळा शहरात किंवा मावळ तालुक्यातच अशी परिस्थिती आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी जर पाहिलं असेल तर गेली अनेक वर्षानुवर्ष जो आपल्या परीनं आपल्या परिस्थितीनुसार राहतोय तो त्याच्या परिस्थितीप्रमाणे घर बांधतो, 4 भिंती बांधून
एक सावली किंवा एक आपलं स्वतःचं घर म्हणून त्या ठिकाणी आसरा घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु अशा परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक जर कुणी त्याकडे दुर्लक्ष करून आहे त्या ठिकाणी नागरिकांना जेवढं बांधता येईल तेवढं बांधा आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असं प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी करत असेल तर ते चुकीचं आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून जे नागरिक ज्या ठिकाणी राहत आहेत त्यांना अशा परिस्थितीत आपण बाहेर काढू शकत नाही किंवा त्यांच्यावरती अतिक्रमणाची कारवाई देखील करू शकत नाही. आगामी काळामध्ये PMRDचे कमिशनर हे आपल्या ग्रामीण भागाकरता त्यांच्याकडे संपूर्ण परिसर किंवा त्यांना त्याची ऑथॉरिटी आहे, ते देखील या बाबतीत नक्कीच निर्णय करतील. काही इंडस्ट्रीवाले आहेत, काही मोठमोठ्या टाउनशिपवाले लोक देखील आहेत की यांनी खरं तर नियमांचं उल्लंघन न करता आपण नियम बाह्य न जाता कसं चांगलं काम करता येईल याचा विचार करूनच आपल्याला देखील पुढील आगामी काळात काम करायला पाहिजे. अण्णा, बऱ्याच ठिकाणी इंद्रायणी नदीचं पात्र जे आहे ते उथळ आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी पसरलं जाते. तर या संदर्भात काही इंद्रायणी नदी यामध्ये जे आहे, तिचं इंद्रायणी खोलीकरण पवना केलं पाहिजे. दोन्ही नद्यांचा सुधार प्रकल्प करता राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा हा आपल्या STP प्लॅनचा आता मंजूर झाला. त्याचं टेंडर प्रक्रिया देखील सुरू आहे. आगामी दिवाळीच्या कालावधीमध्ये ते काम प्रत्यक्षात सुरू होईल. सेकंड टप्पा हा आपला खोलीकरणाचा आणि तिसरा टप्पा हा सुशोभीकरणाचा, मग त्यामध्ये घाट बांधण्याचं काम असेल, ज्या ठिकाणी ओढे नाले आहेत त्यांना काही पद्धतीनं वेगळं काही सुशोभीकरण करता आलं तर त्या बाबतीतला तिसरा टप्पा, असं 3 टप्प्यामध्ये दोन्ही नद्यांचं काम आगामी काळामध्ये सुरू होईल. परंतु ही परिस्थिती आज जी काय उद्भवली आहे, ह्या परिस्थितीला हाताळण्याकरता ज्या ज्या प्रशासकीय शासकीय यंत्रणा पाहिजे त्या यंत्रणा आम्ही देतोय. मी पुन्हा लोणावळा शहरातील नागरिकांना सांगू इच्छितो, माझ्या ग्रामीण भागातल्या गावात वाड्यापाड्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांना, स्थानिक नागरिकांना सांगू इच्छितो, आपलं नुकसान काय होईल याची चिंता करू नका. त्याकरता राज्य सरकार, नगर परिषद सक्षम आहे. आगामी काळामध्ये तुमचं जर काही नुकसान झालं तिथेही नुकसान भरपाई देण्याकरता देखील आम्ही नक्कीच तुमच्या सोबत आहोत. नुकसान होतंय किंवा माझ्या घरात चोरी होईल म्हणून घरात थांबणं हे योग्य नाहीये. आपण शासनाने दिलेला निर्बंध किंवा आपल्याला जी काही सूचना आहे त्याचं आपण पालन करावं. मावळ तालुक्यामध्ये असे काही गावं आहेत की माळीण सदर्श, नुकतीच आता पाटण या ठिकाणी दरड कोसळली, 3 जणांचे बळी गेलेले आहेत त्यामध्ये. तर यावर काही सरकारला सांगणार आहेत का की माळीण सदर्श जी धोकादायक 8 गावं आहेत त्यामध्ये तुम्ही पाहणी केलेली, त्या बाबतीत काय सांगा? काही ठिकाणी आपण दगड प्रवर्ग म्हणून या ना खेळखाली किंवा त्या कामाच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला. आज प्रत्यक्षात पाहायला समजा काम सुरू आहे. परंतु पाटण सारख्या ठिकाणी कधी आपल्याला असं वाटलं नाही की ज्या भागामध्ये म्हणजे दगडाच्या वर मातीचा काही भाग किंवा झाड होती तो भाग सगळा स्लाईड झाला आणि त्याच्यातून ही दुर्दैवी घटना घडली की असं कधी अपेक्षित नाही. एवढा पाऊस दरवर्षी होतो आणि वर्षानुवर्ष लोक ज्या ठिकाणी राहत आहेत तिथे असा प्रसंग उडवेल. परंतु आगामी काळामध्ये नक्कीच राज्य सरकारच्या किंवा महसूल विभागाच्या ज्या आपल्या जागा आहेत त्या जागेवरती देखील नव्यानं गावठाण उभारण्याकरता, प्रस्तावित करण्याकरता देखील आता आम्हाला पाठपुरावा करून ते काम मार्गी लावावं लागेल, हे नक्कीच. ज्यांचं